नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सूर्या डॅडींबरोबर इथे बोलत बसलेला असतो. सूर्या, शत्रू, त्याचबरोबर छत्री काका आणि डॅडी सर्वजण बोलत असतात. आता डॅडी म्हणजे सगळ्यात अगदी पाताळेंद्री माणूस म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण डॅडी मात्र सूर्याशी गोड गोड बोलायचं नाटक करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की जावई बापू, तुम्ही ना खरंच अति विचार करता बघा. या लोकांचा विचार करायची काहीही गरज नाही, कारण ही लोक कशी आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं या कोणत्याही लोकांचा तुम्ही विचार करू नका, असं डॅडी इकडे सूर्याला सांगत असतात. डॅडींचं म्हणणं असतं की हे बघा कसं आहे माहिती का जावई बापू, कारण मला असं वाटतंय की तुम्ही इथंच राहावं. आणि आता तुम्ही तरी पण म्हणत असाल तर बघा, आणि तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी द्यायची होती. पोलिसांचं ते जे करायचं होतं इन्व्हेस्टिगेशन ते झालेलं आहे आणि तिथे पुष्पाच्या हाताचे ठसे मिळालेले आहेत. सूर्याला वाईट वाटू लागतं. सूर्या म्हणत असतो काय सांगता डॅडी. तेव्हा डॅडी म्हणतात की हो, पुष्पाच्या हाताचे ठसे मिळालेले आहेत आणि त्यामुळं गोंधळ झालेला आहे. आता बघितलं ना त्या पुष्पाने काय केलेलं आहे, तुमच्या लक्षातच आलं असेल, असं डॅडी सूर्याला सांगत असतात. सूर्या म्हणत असतो खरंच मला ना एकच कळत नाही आहे की माझ्या आयुष्यात असं का होतं आहे. तिने मागितलं असतं तर मी स्वतःहून तिला दिलेलं असतं, परंतु काकीनं असं का केलं ते मला कळत नाही आहे. माझ्या आयुष्यातली माणसं ही माझ्यापासून दूर का जात आहेत हा प्रश्न मला पडलेला आहे, असं सूर्या बोलत असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात की अहो जावई बापू, तुम्ही ना जरा जास्त विचार करताय. बरं, सूर्या म्हणतो की इन्व्हेस्टिगेशन झालं आहे तर मग मी जाऊ शकतो का, मी राहायला जाऊ शकतो का तिथं, असं सूर्याचं म्हणणं असतं. डॅडी म्हणत असतात आता हे बघा जावई बापू, तुम्हाला ना जरा पण दम निघत नाही आहे, तुम्ही ना ऐकतच नाही आहे बघा, तुमच्याच मनाचं खरं करता, असं म्हणत डॅडी सूर्याला चिडवत असतात. डॅडींचं असं म्हणणं असतं की जावई बापू, आम्ही पुण्याला गेलतो की नाही तर आमचे मित्रमंडळी तिथे भेटलेले. ते म्हणत होते की 2-2 लग्न केली, लेकीचं लग्न झालं, लेकाचं लग्न झालं, पण आम्हाला काही बोलवलं नाही. मग आम्ही त्यांच्यासाठी छोटीशी अशी पार्टी द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या पार्टीला मला सांगा आता ज्यांच्यासाठी पार्टी द्यायची आहे तुम्हीच तर तिथं नसाल तर काय उपयोग आहे, असं डॅडींचं बोलणं चालू असतं. तेव्हा सूर्या म्हणत असतं की डॅडी मला ना खरंच म्हणजे मी तुमच्या शब्दाला डावलू शकत नाही, मला माहिती आहे. मग डॅडी म्हणू लागतात की तुम्ही न्यायदानाचं काम केलं. सूर्या म्हणतो हो, तुमच्या साक्षीनेच केलं ते. तेव्हा डॅडी म्हणतात कोणा ऐरागैराचं काम नाही आहे ते, म्हणजे खरंच तुम्ही जे काम केलेलं आहे ना ते भारी केलेलं आहे जावई बापू, असं म्हणत इकडे डॅडी बोलत असतात. त्याचबरोबर पाहायला मिळतं की या सगळ्या बहिणी एकत्र जमलेल्या असतात आणि त्यांचं सगळ्यांचं चाललेलं असतं ते म्हणजे की दादा आणि वहिनी यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे. दादा आणि वहिनी नेहमी जसे असतात ना तसे नाही आहेत, मला काहीतरी वेगळं वाटतं आहे, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे बोलणं चालू असतं. तेव्हा त्या म्हणत असतात की भागू म्हणते की आपण प्रेमाचा दिवस साजरा करायला हवा. सगळेजण तिला म्हणतात म्हणजे काय गं. तेव्हा ती सांगते अगं उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना, मग दादा वहिनींनी एकमेकांना सरप्राईज काहीतरी देण्यासाठी आपण त्यांना म्हणूया. मग तेजू आणि धनू या दोघींनी जायचं ठरतं सूर्याकडे आणि त्याचबरोबर इकडे भागू आणि त्याचबरोबर राजू ह्या दोघीजणी जाणार असतात. ते म्हणजे इकडे तुळजाला समजवायला, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाने राहिलं पाहिजे असं या बहिणीसनी वाटत असतं. सूर्यादादा आणि वहिनीचं जे भांडण झालं आहे ते मिटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं, म्हणून त्या यायचं ठरवतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता या दोघीजणी बोलायला येतात. तुळजाला म्हणतात की वहिनी काय झालं आहे, तुझं आणि दादाचं काहीतरी बिनसलं आहे ना. तेव्हा तुळजा म्हणते तुम्हाला नाही कळायचं ते. तसं म्हणता क्षणी इकडे तुळजा तसं म्हटली की त्या म्हणतात की आम्हाला कळतं आहे, पण मला काय वाटतं माहिती आहे का, तू दादाला छान सरप्राईज दे ना, त्याला कुठेतरी बाहेर घेऊन जा. तेव्हा सूर्याला कसं सरप्राईज द्यायचं, कारण तो येईल का हे तुम्हाला पण माहिती आहे ना, असं तुळजा बोलत असते. तेव्हा त्या म्हणतात की मग घरातच दे, काहीतरी छान असं सरप्राईज दे, म्हणजे दादा पण खुश होईल, असं यांचं बोलणं असतं. आणि तुळजाला भारी वाटतं, कारण या बहिणी समजून सांगत असतात. तिला म्हणत असतात की वहिनी तू आता ना हे सगळं करणं गरजेचं आहे, म्हणूनच आम्ही तुला सांगत आहोत, कारण दादा कसा आहे ते आपल्याला माहितीच आहे, दादा ऐकणार नाही आहे म्हणून तुझं वाटतं ना असं असं ते बोलत असतात. त्यानंतर इकडे आता धनू आणि तेजू आलेले असतात. सूर्याला म्हणत असतात की सूर्या तुझ्यात आणि वहिनीमध्ये काय झाले रे, जरा व्हॅलेंटाईन डे आहे, वहिनीला काहीतरी छान असं गिफ्ट दे, फिरायला घेऊन जा. सूर्या म्हणतो कुठं घेऊन जाऊ, कसं आहे तुम्हाला काय माहिती, ज्याच्या 4-4 बहिणी खाणाऱ्या असतात त्याला माहिती ना काय टेन्शन असतं ते. धनू म्हणते दादा जरा जास्त होते आहे, लेक्चर नको चालू करूस बाबा, तुझं एकदा लेक्चर चालू झालं ना की लय कटाळ येतो बघ.
तू लेक्चर तेवढं दिवस जाऊ नको असं धनू म्हणू लागते. तेव्हा तेजू त्याला समजवत असते, दादा तू वहिनीला कुठेतरी छान फिरायला घेऊन जा, यासाठी काहीतरी कर. सूर्या म्हणत असतो, प्रेम व्यक्त करायची गरज काय आहे. तेव्हा इकडे ते बोलत असतात की अरे दादा असं नाही आहे, मनातली भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. जर तुझ्या मनात ती भावना आहे तर तू ती भावना व्यक्त करावी आणि मनापासून समोरच्याला आपल्या प्रेमाबद्दल सांगावं, असं तेजू बोलत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो की काय गरज आहे, आपल्या वागण्यातून बोलण्यातून प्रेम दिसतं एवढं पुरेसं आहे. मग सूर्याचं लेक्चर सुरू होतं तेव्हा धनू आणि त्याचबरोबर तेजू या दोघींनाही टेन्शन येतं आणि ते दोघीजणी तिथून निघू लागतात. कारण सूर्याचं लेक्चर म्हणजे खरंच कंटाळवाणं असं लेक्चर असतं. 2 बहिणी असतात, त्यालाच माहिती त्याच्या जीवाचं काय होत असेल, तुम्हाला काय माहिती, असं सूर्या खूप काय काय बोलत असतो. आणि या बिचाऱ्या बहिणी मात्र म्हणतात की नाही रे बाबा, सूर्यादादाचं लेक्चर ऐकण्यापेक्षा ना गेलेलं बरं, असं म्हणत त्या दोघीजणी तिथून निघून जातात. परंतु सूर्याच्या डोक्यातनं काही विचार जात नसतात. सूर्या म्हणत असतो की नाही, काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे, असं म्हणत सूर्या म्हणत असतो की यांनी बोललेलं जे आहे ते पण काही चुकीचं नाही आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता त्यांनी मला जे सांगितलेलं आहे ती भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. प्रेमाचा दिवस आहे तर ते मला करावंच लागणार आहे. इकडे तुळजाची पण भरपूर अशी छान अशी जबरदस्त अशी प्रॅक्टिस चालू झालेली असते. ती म्हणजे तिने केक बनवत असते आणि तुळजा केक बनवते तेव्हा तिथे येतात ते म्हणजे शालन आणि मालन, दोघेही तिथे आलेले असतात. त्या म्हणत असतात की अशी लगबगीनं एखादी बाई किचनमध्ये कधी येते. तेव्हा शालन मालन म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, नवऱ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं असलं तरच बाई एवढ्या लगबगीनं किचनमध्ये येते, असं म्हणत तुळजाला चिडवू लागतात. आणि त्याचबरोबर तुळजाला म्हणत असतात की बरोबर आहे ना गं तुळजा. तुळजा मात्र लाजत असते. शालन मालन म्हणत असते की मला तरी बोलवायचं होतं मदतीला. तेव्हा शालन सांगते की मला काय माहिती कधी बनवायचं होतं तिला, ते तिनं बनवलं आहे, मला नाही माहिती, मी तर कुठं आले मदतीला, मला माहीत असतं तर तुला बोलवलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं तेजू साडीला इस्त्री करत असते. लाल रंगाची साडी तिने नेसणार असते. ते हुंड्यात तिथे आलेला असतो तो म्हणजे शत्रू म्हणतो की बायको खरंच तू माझ्यासाठी लाल रंगाची साडी नेसते, हे व्हॅलेंटाईन डे आहे, हे मला खूप आवडलं आहे तुझं गं. तर तो म्हणतो की मला खरंच आवडेल, म्हणजे माझा ना आज तर जीवच जाणार आहे असं मला वाटायला लागले, असं शत्रूचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तेजू त्याला म्हणत असते की काय झालं. तेव्हा शत्रू म्हणत असतो की हा ड्रेस आणला आहे मी तुझ्यासाठी आणि आज हा ड्रेस घालायचा आहे, ती साडी नाही नेसायची तुला, आपल्याला पार्टीला जायचं आहे आणि त्या पार्टीमध्ये तू हाच ड्रेस घालायचा आहे, असं तिला शत्रू सांगत असतो. तो 1 पीस असतो. त्यामुळे तेजू म्हणत असते की मी असे कपडे कधीच घातलेले नाही आहेत, मी नाही घालू शकत हा ड्रेस. तेव्हा तो म्हणतो की बघ आता हा ड्रेस आहे आणि मी आहे, त्यामुळं तुला ठरवायचं आहे की काय करायचं आहे ते, काही झालं तर तुला ड्रेस घालावं लागणार आहे, असं म्हणत तो तिथे गरम इस्त्री असते त्या इस्त्रीवरती तेजूला ढकलतो आणि बिचारीच्या हाताला चटका लागतो. आणि शत्रूचं म्हणणं असतं की काही झालं तरीही उद्या तुला हाच ड्रेस घालायला लागणार आहे, म्हणजे आज संध्याकाळच्या पार्टीला हाच ड्रेस घालायला लागणार आहे आणि तू याच ड्रेसमध्ये यायचं आहे, नाहीतर संध्याकाळी आल्यावर तू आहे, मी आहे आणि ती इस्त्री आहे, एवढं लक्षात ठेव, असं तो बोललेला असतो. आणि इकडे तुळजा मात्र आता सूर्याला शोधत असते, सूर्याचा शोध घेत असते, पण तिला काही सूर्या सापडत नसतो. सूर्या कुठे गेला हे तिच्या लक्षात येत नसतं. आता तुळजा सूर्याला कशी शोधू शकेल आणि सूर्यानं दिलेलं सरप्राईज, सूर्याचं जे सरप्राईज आहे ते पाहून तुळजाची रिॲक्शन काय असेल हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.